नमस्कार. अध्याय 4, सूत्र 1. यात आपण पाहणार आहोत विविध प्रकारची प्रश्नोत्तरे. तर पहिला प्रश्न आहे, माझे विचार एखादी गोष्ट प्रकट करतात, हे वास्तव कसं असू शकतं? आता हे आपण एका उदाहरणाने समजून घेऊया. प्रत्येक माणूस विचारांचा असा एक खांब आहे, जो विचारांना प्रसारित करतो आणि ग्रहणही करतो. या जगात प्रत्येक माणूस आपल्या विचारांद्वारे लोकांशी जोडला जातो. रस्त्यावर विजेचे जे खांब असतात ते सगळे तारांनी आपापसात जोडलेले असतात. त्याचप्रमाणे प्रत्येक माणूस विचारांचा एक खांब असून विचारांच्या तारांनी तो एकमेकांशी जोडलेला आहे. अशा प्रकारे जगामध्ये जितके विचारांचे खांब आहेत ते सगळे परस्परांशी जोडलेले आहेत. एका खांबामध्ये जर नकारात्मक विचार येत असतील तर काय होतं? समजा जगात अर्धे लोक नकारात्मक विचारक आहेत आणि इतर सकारात्मक. तुम्ही जेव्हा नकारात्मक विचारक बनता तेव्हा सगळ्या नकारात्मक लोकांची शक्ती, सर्व नकारात्मक गोष्टी विचारांच्या तारांद्वारे तुमच्याकडे यायला लागतात, आकर्षित होतात. अशा प्रकारे या गोष्टी जरी तुमच्यापर्यंत पोहोचल्या नाहीत तरी नकारात्मक गोष्टी यायला सुरुवात तर झाली. नकारात्मक विचार करणं जेव्हा तुम्ही बंद कराल तेव्हा तशा गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचणार नाहीत. एखादा माणूस वर्षानुवर्षे नकारात्मक विचार करत राहिला तर त्याच्याकडे जगातील प्रत्येक कानाकोपऱ्यातून नकारात्मक गोष्टी पोहोचायला लागतात आणि फक्त येतच नाहीत तर त्याचं जीवन उद्ध्वस्त करतात. जो माणूस सकारात्मक, आशावादी विचार ठेवतो त्याच्याकडे जगातील सर्व सकारात्मक लोकांची शक्ती पोहोचते. शिवाय ही शक्ती त्याला आरोग्यपूर्ण आणि समृद्ध बनवते. माणूस ज्या मार्गाने सकारात्मक किंवा नकारात्मक गोष्टी देत असतो त्याच मार्गाने सकारात्मक किंवा नकारात्मक शक्ती सुद्धा घेत असतो. ज्या विचारांच्या पाईपने म्हणजे विचारांच्या तारांद्वारे नकारात्मक किंवा सकारात्मक भाव बाहेर जातात त्याच पाईपने आत सुद्धा येतात. अशा प्रकारे देवाणघेवाणची ही क्रिया सतत चालू असते, कारण विचारांचे सगळे खांब एकाच तारेने जोडले गेलेले असतात. म्हणून माणसानं नेहमी सकारात्मक विचार ठेवून जीवनामध्ये सकारात्मक शक्ती आकर्षित करायला हवी. वरील उदाहरणावरून जेव्हा आपण नकारात्मक विचारसरणी ठेवतो तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्या जीवनामध्ये अनर्थ घडवून आणतो हे आपल्याला समजेल. हे सगळे त्यावेळी तुम्हाला दिसत नाही, कारण तुम्ही अधूनमधून नकारात्मक विचार करत असता. पण त्यांचा परिणाम जर तुम्हाला दिसू लागला तर मग तुम्ही कधीही नकारात्मक विचार करणार नाही. विचार नियमांबाबत असलेलं अज्ञान तसंच विचारांचं प्रशिक्षण नसल्यामुळे मनुष्य विश्वातल्या नकारात्मक विचारांमध्ये गुंतत जातो आणि परिणामी दुःखी होतो. त्याच्या दुःखाचं कारण त्याचे विचारच आहेत हे त्याला कधी समजतच नाही. बऱ्याचदा दुसऱ्यांनाच आपल्या दुःखाचं कारण मानून त्यांच्यावरच दोषारोप करून तो तक्रार करत राहतो. मनाला योग्य प्रकारे प्रशिक्षण मिळाल्यानंतरच हे रहस्य त्याच्यासमोर उलगडतं की अरेच्चा, माझ्या दुःखाचं कारण तर माझे स्वतःचे विचारच आहेत. जे लोक मनात येणाऱ्या विचारांचे प्रशिक्षणाचं महत्त्व जाणतात ते सहजतेने विचारांचं प्रशिक्षण घेतात, किंबहुना त्यासाठी ते उत्सुक असतात. पण ज्यांना या प्रशिक्षणाचं महत्त्व माहीत नसतं ते मात्र त्यापासून दूर पळतात, हे प्रशिक्षण घ्यायचं टाळतात. तर आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. दुसरा प्रश्न असा आहे की विचारांचं प्रशिक्षण कसं प्राप्त करावं? आजपर्यंत तुमचं जे काही प्रोग्रॅमिंग झालं आहे ते बॅड प्रोग्रॅमिंग झालं आहे. बॅड, BAD. याचा अर्थ B म्हणजे बालपणापासून, A म्हणजे अज्ञानात आणि D म्हणजे दुःखात. याचाच अर्थ बालपणी, अज्ञानात आणि दुःखात झालेलं प्रोग्रॅमिंग. विचार करा, या सर्व अवस्थांमध्ये जे काही प्रोग्रॅमिंग होईल ते कसं असेल? बॅड. त्यातून निर्धारित ढाचा कसा तयार होईल? बॅड म्हणजे वाईट. मनाने जेव्हा पहिल्यांदा शरीराला रडताना पाहिलं, स्वादिष्ट जेवण, विविध पदार्थ खाताना पाहिलं, पहिल्यांदा काही लागलं, जखम झाली, वडिलांनी किंवा शिक्षकांनी थप्पड मारली,
तेव्हा त्या मुलाला माहीत नव्हतं हे सुख किंवा दुःख कोणत्या दृष्टिकोनातून पाहिलं जातं. त्यानं ते दृश्य आणि कानावर पडलेला थपडेचा आवाज या सर्व गोष्टींना बालपण, अज्ञान आणि दुःख स्थितींमधून पाहिलं. मग तेच दुःख मनात उगाळत तो मोठा झाला. म्हणजेच बालपणातील समज आणि ज्ञान यांनाच तो आयुष्यभर गिरवत राहिला. एकदाही क्षणभर थांबून त्याने हा विचार केला नाही, मी मोठा झालो असल्याने माझ्या विचारांचं प्रोग्रॅमिंग आता मला बदलायला हवं. असा विचारच तो करू शकत नाही, कारण आत्तापर्यंत त्याला तसं प्रशिक्षणच मिळालेलं नसतं. पण तुम्ही आता मोठे झाले आहात, त्यामुळे या पुस्तकाच्या मदतीने स्वतःचं बॅड प्रोग्रॅमिंग त्वरित गुड प्रोग्रॅमिंग किंवा GOD प्रोग्रॅमिंगमध्ये बदलायला हवं. मनाने ज्या पद्धतीने प्रथम एखादी घटना पाहिली असेल त्याच प्रकारे आजही जुन्या पद्धतीनेच ते त्या घटनेकडे पाहत असतं. खरं म्हणजे त्यालाही ते ज्ञात नसतं. आता एखाद्याला फटका मारण्याचा विषय जरी काढला तरी तो लागण्याआधीच त्याच्या मनात ती दुःखद संवेदना सुरू होते. अगदी याचप्रमाणे सकाळपासून रात्रीपर्यंत ज्या ज्या गोष्टी आपल्याला जाणवतात अगदी तसंच मार्गदर्शन आपले विचार त्यावर देतात. म्हणजे समजा घाम आला म्हणजे आता मी खूप थकलेलो आहे. लहानपणी हे प्रोग्रॅमिंग झालेलं असल्यानं मन आजही तोच विचार गिरवतं आणि तुम्हाला न विचारताच आतमध्ये घोषणा करतं, दुःखी हो, तुला दुःखी व्हायलाच हवं. मनाच्या या घोषणेमुळे शरीरात दुःखाची लाट उसळून माणूस स्वतःला दुःखी समजायला लागतो. पण आजपासून हे जुनं प्रोग्रॅमिंग बदलून तुम्हाला नवीन प्रोग्रॅमिंग करायचं आहे आणि हा बदल आपण स्वतःमध्ये नक्कीच करायचा आहे. या बदलाला आजपासून आपण नक्की सुरुवात करू. स्वतःमध्ये सकारात्मक विचारांची भरणी करू. धन्यवाद.